काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितो भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढियेला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, आपण गुरुचरित्रामध्ये काल बघितलं, काल श्रीपाद श्रीवल्लभ यांनी त्या कुरवपूरमध्ये अंबिकेला जो आशीर्वाद दिला होता, त्याप्रमाणे करंजनगरीमध्ये ती अंबिका अंबा नावानी वाजसने शाखीमध्ये ब्राह्मण कुळात जन्माला आली आणि तिच्या पोटी श्रीपादांनी नरसिंह सरस्वती या रूपाने जन्म घेतला। जन्मल्या जन्मल्या हा बाळ फक्त ओम म्हणत होता। सगळ्या लोकांना आश्चर्य वाटलं। नंतर त्याचं नामकरण झालं। जातक कर्मामध्ये त्याची कुंडली बघताना, त्याचं नाव ठेवताना अनेक ज्योतिषांनी त्याचं खूप सुंदर असं भविष्य वर्णन केलं की तो जगद्वद्य होईल, जगद्गुरु होईल, त्रिभुवनात श्रेष्ठ होईल, त्याचा अनुग्रह ज्याला मिळेल तोही वंद्य होईल। इथपर्यंत सर्व ज्योतिषांनी नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं जन्मानंतर भविष्य वर्तवलं होतं। 10 वर्षाचा झाल्यानंतर, क्षमा करा, 10 दिवसाचा झाल्यानंतर आईने ज्या वेळेस पित्याला म्हणजे आपल्या पतीला सांगितलं की बाळाला माझं दूध कमी पडतंय, तुम्ही एखादी स्त्री त्याला दूध पाजण्याकरता किंवा एखादी म्हैस आणा। त्यावेळेस बाळाने स्पर्श करताच, तिच्या स्तनाला स्पर्श करताच 32 धारा या मातेच्या स्तनातनं दुधाच्या व्हायला लागल्या। माता पित्यांना आश्चर्य वाटलं, ते कोणालाही सांगेना। विस्मय करीती जनक जननी, प्रगट न करीती गौप्य गुणी, नमन करीती बालक चरणी। हे बघितल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं, पण त्यांनी कोणालाही सांगितलं नाही आणि बाळकाला नमस्कार केला। माता पिता खेळविती, त्याला खेळवतात, त्याला पाळण्यामध्ये घालतात, गायन करतात। आता गायन कोणतं हो? वेदावर गायन, उपनिषदांवर गायन। हल्ली गायन कोणतं होतं पाळण्यामध्ये? न सांगितलेलं बरं। उपनिषदांवर गायन, वेदांवर गायन। आमच्या नरसिंह सरस्वतींना खेळवताय, जो त्रिभुवनाला खेळवतो, जो शिव या सृष्टीचा नाशकर्ता आहे, जो विष्णू या सृष्टीचा पालन करता आहे, जो ब्रह्मा या सृष्टीचा निर्माता आहे, त्याचं ते एकरूप आहे म्हणजे नरसिंह सरस्वती। आणि त्याला त्याची आई अंबा, बाप माधव खेळवतायत। काय भाग्य आहे त्या माता पित्यांचं, ज्यांच्या पोटी त्रिभुवनाचा करता जन्माला आलेला आहे, त्रिभुवनाचा करविता जन्माला आलेला आहे, त्रिभुवनाचा नाश करता जन्माला आलेला आहे। खरोखर ते माता पिता भाग्यवान आहेत। शिव प्रदोष व्रताचं हे पुण्य फल आहे। असं करता करता बालक 1 वर्षाचा होतो, पण एक दुःख आहे। 1 वर्षाचा झाला तरी बालक काहीही बोलत नाही, फक्त ओम ओम ओम। आई
वडील आश्चर्य करतात. वर्धता बाळ येणे परी, माता पित्या ममत्व करी. वर्धता झाली संवत्सरी, न बोले बाळ कवणासने. 1 वर्षाचा झाला तरी बाळ बोले ना. आई वडील अतिशय प्रेमाने त्याला बोलणं शिकवण्याचा प्रयत्न करताय. माता बोलवी कुमारासी, आई प्रयत्न करते तेव्हा तो म्हणतोय फक्त हो. ती मनामध्ये चिंता करते आहे की मी याला चांगल्या प्रकारे बोलायला शिकवते, पण हा ओम व्यतिरिक्त काहीही म्हणत नाही. हा मुकाच होणार आहे. ज्योतिषांना विचारतात, अहो तुम्ही तर याचं एवढं चांगलं भविष्य सांगितलंय, हा जगद्वंद्य होणार असं सांगितलंय, मग हा बोलत नाहीये. याच्याकरता आम्ही काय उपाय करावा? एकीकडे तुम्ही सांगताय हा त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ होईल, हा जगद्वंद्य होईल, हा जगद्गुरु होईल, पण अहो हा बोलतच नाहीये. मग काय समजायचं? याने बोलावं याच्याकरता आम्ही काय उपाय करावा? याच्याकरता जो उपाय असेल तो सांगावा. पण माझ्या मुलाचं बोलणं ऐकण्याची माझी प्रचंड इच्छा आहे. ज्योतिषी सांगतात, बघा बा हा बोलत नाही, एक काम करा, तुमची कुलस्वामिनी कुलदेवता तिची आराधना करा, किंवा रविवारी अश्वत्थ पानावर याला जेवायला घाला. नाना प्रकारचे उपाय सांगतात. एक म्हणती होईल मुके, पण एक ज्योतिषी म्हणतो हा मुकाच राहील. याला तुम्ही अतिशय धैर्याने शांततेने शिकवण्याचा प्रयत्न करा. त्यामुळे हा एखाद वेळेस बोलू शकेल, नाहीतर हा मुकाच होईल, असं एक ज्योतिषी सांगतो. कोणी सांगतं कुलदेवताची आराधना करा, कोणी सांगतं अश्वत्थ वृक्षाची आराधना करा. ज्या ज्या ज्योतिषाला त्याच्या त्याच्या तर्कानुसार, त्याच्या त्याच्या ज्ञानानुसार जे जे सांगता येईल ते ते सांगतायत. आणि आमचे नृसिंह सरस्वती लहान वयात 10 वर्षाचे आहे. या सगळ्या ज्योतिषांचं बोलणं ऐकतायत आणि मनामध्ये हसतायत, पण बोलत काहीच नाही. सगळे लोक आश्चर्य करतायत, हे काय बरं, हा मुलगा मुका आहे असं म्हणावं तर हा ओम म्हणतोय, ओमचा उच्चार करतोय. ओम हे सर्वव्यापी आहे, हे लक्षात घ्या. मी कधी जर वेळ मिळाला तर ओम या शब्दावर मी प्रवचन नक्की देईन. ओम हे सर्वव्यापी आहे, तर हा ओम म्हणतोय. मग हा बोलत का नाही आहे? एक म्हणतात आश्चर्य वा, याला सगळं ज्ञान आहे बरं. ज्या अर्थी हा ओम म्हणतोय त्या अर्थी याला सर्व ज्ञान आहे. हा कानाने सगळं ऐकू शकतोय, पण मुद्दामून बोलत नाहीये. प्रत्येक जण आपल्या आपल्या विचाराने आपली आपली मतं प्रदर्शित करतोय. संस्कृत मध्ये म्हणतायत मुंडे मुंडे मतिर्भिन्ना, किंवा आपल्या मराठीमध्ये शुद्ध जितकी डोकी तितके विचार.
एक जण म्हणतोय की हा ज्या अर्थी ओम म्हणतोय त्या अर्थी याला सर्व ज्ञान आहे, हा ऐकतोय सगळं. सहसा जो मुका असतो त्याला ऐकू येत नाही, आणि जो ऐकू शकत नाही तोही बोलू शकत नाही, असं सहसा घडतंच असं माझं म्हणणं नाही, कृपया गैरसमज नसावा. पण तो म्हणतोय की हा ऐकतोय सगळं, हा ओम म्हणतोय म्हणजे याला ज्ञान आहे, हा सगळं ऐकतोय पण मुद्दामून बोलत नाहीये, बुद्धी पुरस्कार बोलत नाहीये, तो सगळ्यांची मजा बघतोय. काही अंशी हे सत्य म्हणावं लागेल, कारण नृसिंह सरस्वती सगळं ऐकून मनातल्या मनात हसतायत आणि सगळ्यांना उत्तर एकच देत आहेत, ओम. काही केल्यानं बोले सुद्धा, सगळे उपाय करून झाले पण मुलगा काही बोलायला तयार नाही. आई वडील चिंता करायला लागले. असं करता करता 7 वर्ष झाली. 7 वर्ष झाली मुलगा मुका आहे, बोलत नाहीये. दैवयोगाने हा मुका झाला असं आई वडील मान्य करायला तयार होतात आणि ते त्या पद्धतीने त्याच्याशी वागतात. मुलगा विचार करतोय. 7 वर्षाचा झाल्यानंतर त्याचे वडील माधव हे विचार करतात की आता हा व्रतबंध करण्याकरता, मुंज करण्याकरता योग्य आहे. 7व्या वर्षी मुलाची मुंज करावी. 8 वर्ष पूर्ण व्हायच्या आत, 7 वर्षानंतर 7वे वर्ष कुमारासी योग्य झाला मुंजीशी पुसताशी समस्त ब्राह्मणांशी केली करावे म्हणून. आता हा 7 वर्ष पूर्ण झाली आहेत, 8व्या वर्षात पदार्पण करतोय. आता याची मुंज करायची, कशी काय करायची? ब्राह्मणांना विचारतात माधव की माझ्या मुलाचं मुंजीचं वय झालं आहे, याची मुंज कशी काय करावी? विप्र म्हणतात की मुलाला ब्राह्मणाच्या संस्कारा व्यतिरिक्त ठेवू नये, याची मुंज तुम्ही कराच. 8 वर्ष पूर्ण व्हायच्या आत मुंज करा, 8 वर्ष होऊ देऊ नका. विप्र म्हणती तया वेळा संस्कारावे ब्राह्मण कुळा, उपनयनावे केवळा 8 वर्ष होऊ नये. ब्राह्मण कुळ आहे, ब्राह्मणांचा आचार आहे, ब्राह्मणांचे संस्कार आहेत, त्याप्रमाणे याच्यावर संस्कार करावे, याचा उपनयन करावं, याची मुंज करावी, याचा व्रतबंध करावा आणि व्रतबंध केल्याशिवाय 8 वर्षाचा होऊ देऊ नये. आई वडील चिंता करतात. अहो मान्य आहे, 8 वर्षाच्या आत याची मुंज करावी हे मान्य आहे, पण याला उपदेश कसा करावा? कारण मुंजीमध्ये पिता, मुलाचा पहिला गुरु त्याचा पिता, जो त्याच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश करतो. मग याच्या कानामध्ये गायत्री मंत्राचा उपदेश केल्यानंतर हा कसा बोलेल? मुकाय हा, हे नक्की झालंय. मग याला मुंज करून, व्रतबंध करून याला गायत्री मंत्राचा उपदेश कसा द्यावा? हा तर मुका आहे, काय आमचं दैव आहे? मनामध्ये हा विचार करतायत, कैसे दैव झाले आमचे, ईश्वर गौरी आराधिले. अहो आम्ही भगवान शिवाला, पार्वतीला
प्रदोष पूजा केली होती. प्रदोषाच्या दिवशी भगवान शिवाची पूजा केली होती. ती सगळी वाया गेली का? मानवी स्वभाव आहे, मनामध्ये शंका येणं रास्त आहे, पण तरीही मन स्थिर आहे, भरकटत नाही आहे. मनामध्ये शंका येत आहे की अहो आम्ही प्रदोष पूजा केली होती, शिवाची पूजा केली होती, शिवव्रत केलं होतं, मग ते वाया गेलंय का? अशी एक शंका मनामध्ये येते. अहो आम्ही तर ईश्वर आराधना होता, भगवान शिवाची आराधना केली होती आणि त्याच्यामुळे एकीकडे सांगतात, मनामध्ये शंका निर्माण करतायत आणि एकीकडे म्हणतायत की आम्ही ईश्वराची आराधना केली म्हणून सुलक्षणी असा मुलगा जन्माला आला. पण बोलत नाहीये. न बोले आता काय करू? अहो ईश्वरे तरी आराधिला वरू, सुलक्षण झाला कुमारू. भगवान शिवाची आराधना केल्याने त्याला वर दिला, आशीर्वाद दिला, त्यामुळे सुलक्षण मुलगा झाला, हे मान्य. ही मनाची चलबिचलता चालू आहे माधव आणि अंबाची. त्यांना पुढे काय घडणार आहे हे माहित नाही आहे. ही मनामध्ये चलबिचल चालली आहे की सुलक्षण मुलगा झाला, पण आता हा बोलत नाहीये. ही चिंता त्याच्या मनामध्ये दोघांच्या घर करायला लागली. एकच मुलगा आहे आम्हाला. किती? एकच मुलगा आहे, तो म्हणजे हा नरहरी नरसिंह सरस्वती स्वामी महाराज. हे माधव आणि अंबाचं एकच अपत्य, एकच बाळ आमचे कुशी, एकच मुलगा. अजून आम्ही स्वप्नात सुद्धा दुसऱ्या मुलाचा विचार केला नाही, दुसरा मुलगा बघितला नाही. हाच आमचं रक्षण करील, हाच आमचा सांभाळ करील, हा कुलदीपक होईल, हे सगळं आमच्या मनाने ग्राह्य मानलं होतं. आमच्या मनामध्ये दुसरी कुठलीही इच्छा नाही. हे असं असताना सुद्धा शिवानी हा असा काय वर दिला आणि शनी प्रदोष पूजल्याने हे काय घडलं? एकीकडे शंका आहे, एकीकडे कुशंका आहे. आपल्या शंकेचं उत्तर तेच देत आहेत. शंका निर्माण होणे प्रदोष पूजेचं हे फळ आहे का? शंकेचं निरसन सांगतात, प्रदोष पूजा केल्याने हा सुलक्षण मुलगा जन्माला आलाय. ते आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, मन चिंती ते वैरी न चिंती. मनामध्ये अनेक प्रकारची चलबिचलता आहे. आईचं दुःख अपार आहे, कारण त्या मातेला आपल्या मुलाचे बोबडे बोल ऐकायचे होते. 7 वर्ष झाली आहे, मुलगा अबोल आहे, मुका आहे. अबोल नाही म्हणता येणार, मुका आहे, पण ओम म्हणतोय. त्याच्या जवळ जाते, दुःख करते. आमचे नृसिंह सरस्वती आईकडे बघतात, घरात जातात. आता नृसिंह सरस्वतींनी आपल्या बालवयात केलेला हा दुसरा चमत्कार. पहिला चमत्कार 10व्या दिवशी मातेच्या स्तनाला हात लावल्यानंतर 32 धारा दूध व्हायला लागलं, हा पहिला चमत्कार. दुसरा चमत्कार, आईचं दुःख बघितलं, आईच्या मनातलं ओळखलं. मग तिला सांगायला पाहिजे, अगं मी सामान्य नाही आहे, मी जगद्गुरु आहे, मी त्रिभुवनाचा पालनहार आहे, मी ज्ञानी आहे.
मी जगदवंद्य आहे, हे हिला कसं सांगावं, कसं पटवून द्यावं. म्हणून घरात जातात, घरातनं लोखंड आणतात. त्या लोखंडाला स्पर्श केल्याने त्या लोखंडाचं सोनं झालं. परिसरागता लोहासी सुवर्ण होते जैसी. घरात जाऊन ते बाळा घेऊन आला लोखंड सबळा. हाती धरिताची निर्मळा. अतिशय मनपूर्वक हातात धरल्याने झाले सुवर्ण 52 काशी. शुद्ध सोनं निर्माण झालं. लोखंडाला नुसता हात लावल्याने सोनं झालं. आईला आश्चर्य वाटलं. मग तिने सांगितलं हा गंमत तर करत नाही, म्हणून ती अजून लोखंड त्याला हात आणून देते आणि आश्चर्य व्यक्त करते. आपल्या पतीला बोलवते, आपल्या पतीला हे सगळं दाखवते की अहो बघा बघा, माझ्या मनामध्ये याच्याविषयी अशी चिंता आल्यानंतर हा घरात गेला, घरातनं लोखंडाची वस्तू आणली, त्याला हात लावला तर ते सोनं झालं. मी दुसरी वस्तू दिली, तीही सोन्याची झाली. ही पण गोष्ट त्यांनी गुप्त ठेवली. भगवान नरसिंह सरस्वती दत्तात्रय अवतारी त्यांनी केलेला हा लहान वयातला, वयाच्या 10व्या वर्षी पहिला, वयाच्या 7व्या वर्षी दुसरा, मध्ये तर अनेक छोटे मोठे चमत्कार आहेत. सर्वात मोठा चमत्कार आहे जन्मापासून 7 वर्षापर्यंत ओम म्हणणं. जगद्गुरु आहेत, जगदवंद्य आहेत, त्रिभुवनाचे पालनहार आहेत. अमृत दृष्टी पाहता नाही. नुसत्या आपल्या दृष्टीने आता त्यांनी लोखंडाचं सोनं केलंय. आधी हात लावून दाखवलं, आता फक्त नजरेनी गौप्य करीती तया वेळा. ही गोष्ट त्यांनी गुप्त ठेवली. आपल्या घरात घेऊन गेले आणि त्याची ती बाळलीला, आमच्या नरसिंह सरस्वतींच्या या बाळलीला ते बघायला लागले. अजून लोखंड आणून देत आहेत. त्यांनी अजून लोखंड आणून दिल्यानंतर आमच्या सद्गुरूंनी त्या लोखंडाकडे फक्त बघितलं, फक्त लोखंडावर नजर ठेवली तर त्याचं सोनं झालं. अमृत दृष्टी पाहता नयनी समृद्धी झाली सर्व हेमी. सगळं पूर्ण सुवर्ण समृद्ध. हेमी म्हणजे सोनं. मनामध्ये त्यांच्या आता विश्वास यायला लागलाय. आता त्यांचं मन साफ व्हायला लागलंय. त्यांच्या मनामध्ये आता प्रचंड श्रद्धा, प्रचंड विश्वास निर्माण व्हायला लागलाय माता पित्यांच्या. काय हा खरोखर कारणिक पुरुष होणार आहे. हा काहीतरी कार्याकारणाकरताच जन्माला आलेला आहे. हा कारणिक पुरुष होईल ही मनात त्यांच्या आता दृढ भावना झाली आहे. म्हणजे ज्योतिषांनी सांगितलं ते सत्य होणार आहे. मग पुत्रा ते अलिंगोनी. मग त्या मुलाला त्यांनी आलिंगन दिलं. त्याला आपल्या कवेत घेतलं, कुशीत घेतलं. आई वडील त्याला म्हणतायत, अरे तू आमचा तारक शिरोमणी आहे, तू कुलदीपक आहेस, तू कारणिक जन्माला आलेला आहेस, तुझ्यामुळे आम्हाला सर्व काही प्राप्त झालंय. पण तुझा बोल आम्ही नाही ऐकला. अरे तुझं वाक्य, तुझा शब्द मात्र आम्ही ऐकला नाहीये. अज्ञानाने मायेने आम्ही वेष्टलो आहे. भुके ऐसे म्हणून तुझं, तू मुका आहे असं तुला म्हटलं आम्ही.
आमुचे मनीची वासना. आता तू हे सगळं करतोय, तू हा दुसऱ्यांदा चमत्कार दाखवलायस, तू कारणिक पुरुष होणार आहेस. मग आमच्या मनामध्ये एक इच्छा आहे, अरे तू कुलदीपक होणार आहेस, तू तारक शिरोमणी होणार आहेस. मग आमच्या मनामध्ये एक इच्छा आहे रे बाळा, तेवढी तुझी ती इच्छा तू आमची पूर्ण कर. काय? तुझे बोबडे बोल आपण. हे बाळा, तू सर्वश्रेष्ठ आहेस, तू हे सगळं दाखवतो आहेस, हे सगळं खरं आहे रे. तू कारणिक पुरुष होणार आहेस, तू शिरोमणी आहेस, तू ज्ञानवंत होणार आहेस, हे सगळं खरं आहे. मग आता आमच्या मनातलं एवढं जर तू करत असशील तर अरे बाळा, आमच्या मनात एक इच्छा आहे रे, तेवढी पूर्ण कर. काय? अरे तुझे बोबडे बोल ऐकू दे रे राजा. हे बाळा, लहानपणात जे मूल बोबडं बोलतं ते बोबडे शब्द ऐकण्याकरता आई वडिलांचे कान आसुसलेले असतात रे. हे माता पित्यांचं दुःख आहे. अरे आमच्या पोटी तू एकच आहेस, दुसरा मुलगा आम्ही स्वप्नात सुद्धा नाही बघितला रे. त्यामुळे तुझं बोबडं बोल ऐकण्याची आमची इच्छा आहे. तेव्हा मुलगा हसतोय, नरसिंह सरस्वती हसताय आणि हसून गळ्यामध्ये यज्ञोपवीत घाला अशी खूण करतायत. म्हणजे माझी मुंज करा. मग बघा आणखीन काय होतं. हे त्यामागे सांगण्याचा उद्देश या जगद्गुरूंचा असावा. ते म्हणतात, हास्यवदन करी बाळ. तो फक्त हसला, मनामध्ये फक्त जाणव्याची खूण दाखवली, कटी मुंजी बांधा म्हणजे माझी मुंज करा, असं तो आईला सांगतोय. संज्ञा करुणी बालका मातेशी अशा प्रकारची आईला खून करून, अशा प्रकारची खून दाखवून की अरे मुंज करा, माझ्या गळ्यात यज्ञोपवीत घाला आणि मग मला बोल येतील. आता नरसिंह सरस्वतींनी खुणेनी आईला सांगितले की अगं आई, मी बोलत नाहीये ना, तुला माझं बोलणं ऐकायचं आहे ना, मग माझी मुंज कर, माझ्या गळ्यात यज्ञोपवीत घाल, माझा व्रतबंध कर, मग तुला माझं बोलणं ऐकायला मिळेल. माता पिता संतोषती. हे ज्यावेळेस माता पित्यांना खुणेनी नरसिंह सरस्वतींनी सांगितलं, त्यावेळेस आई वडिलांना प्रचंड आनंद झालाय. आणि आनंदाचा भरात त्यांनी विद्वान अशा ज्योतिषांना बोलवलं. प्रथमतः या ज्योतिषांनी आश्चर्य व्यक्त केलंय. अहो, तुम्ही म्हणताय याची मुंज करा, हे सगळं खरं आहे हो, पण तुम्ही याला अनुग्रह, याला मंत्र कसा देणार? बरं तुम्ही दिला हा म्हणणार कसा? या शंका ते ज्योतिषी, ते ब्राह्मण माधवाला विचारतायत. पण आता माता पित्यांना हे कळलंय, माता पित्यांना हे समजलंय की हा कारणिक पुरुष आहे, हा जगद्वंद्य पुरुष आहे. हा म्हणतोय, हा खुणेनी सांगतोय की मुंज झाल्यावर मी बोलायला लागेल, मग याची मुंज आता करायलाच पाहिजे. म्हणून ते त्या ज्योतिषांना बोलवतात. ते ठीक आहे, आम्ही बघू त्याला अनुग्रह कसा द्यायचा, त्यांनी गायत्री मंत्र कसा उच्चाराचा, हे सगळं आम्ही बघू, पण तुम्ही आता याच्या मुंजीची तारीख काढा. याच्या मुंजीची तारीख काढा, आम्हाला मुंज
पूजा करायचीच आहे. त्याला गुरुमंत्र कसा द्यायचा, त्याला गायत्री मंत्र कसा द्यायचा, काय द्यायचा, हे सगळं आम्ही बघू. तुमचं फक्त तुमच्या ज्ञानाने, तुमच्या पंचांगातून याच्या नावाने योग्य असा फक्त मुहूर्त तुम्ही काढून द्या. बाकी काय ते आम्ही बघून घेऊ. ज्योतिषांनी ते ऐकलं माधवाचं बोलणं आणि मग त्यांनी व्रतबंध, मुहूर्त, लग्न हे सगळं बघून माधवाला मुहूर्त दिला आणि माधवानी ठरवलं की आता माझ्या मुलाचं, माझ्या नरहरीचं, माझ्या नरसिंहाचं व्रतबंध होणार. आनंद झालाय आणि ते मुंजीच्या तयारीला लागलाय. मंडप घालायचाय, ब्राह्मणांना बोलवायचंय, बटूंना बोलवायचंय, होम हवन करायचंय, अन्न संतर्पण करायचंय, ब्राह्मण संतर्पण करायचंय, बरंच करायचंय. हो, अहो सामान्य घरातली मुंज नाहीये ही, सामान्य बालकाची मूर्त नाहीये. असामान्य ज्ञानवंत, जगद्वंद्य, जगद्गुरु, त्रिभुवनाचा पालनहार नरसिंह सरस्वतींची मूर्त आहे, मुंज आहे ही. सामान्य बालकाची मुंज नाही आहे. म्हणून तो तयारी करायला लागलाय. मग मुंजीमध्ये काय घडलं? नरसिंह सरस्वती खरंच बोलले का? आईला दिलेला शब्द पाळला का? आणि नरसिंह सरस्वतींचे बोल त्या मातेनी, त्या आंबेनी, त्या माधवानी ऐकले का? हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.